नमस्कार, नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पुरणपोळी करत आहोत. त्यासाठी 250 ग्रॅम हरभऱ्याची डाळ घेतली होती, निवडून वगैरे घेतलेली आहे. आता आपण हिला स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घेऊ. हे बघा, धुवून घेतलेली आहे. आता हिला कुकरला लावू आपण. मी गरम पाणी ठेवलं होतं हरभऱ्याची डाळ शिजवण्यासाठी. आता त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ आपण. आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकू शिजण्यासाठी म्हणते सॉरी, आपली पुरणपोळीला कलर छान येण्यासाठी मी शिजताना डाळीमध्ये हळद टाकते. कोण कोण कणिक तिंबताना पण टाकतात, पण मी डाळ शिजताना टाकते. आणि डाळ मऊसूत शिजण्यासाठी मी थोडासा तुपाचा वापर केलेला आहे. आता ह्याच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घेऊ, मंद गॅसवरच का. थोडा मोठा करायचा 5-10 मिनटं आणि 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायचं हो का. एवढं पाणी निघालेलं आहे, आपली डाळ शिजून झालेली आहे. आता ह्याचं आपण कटाची आमटी करू ह्या पाण्याची. हे बघा, डाळ आपली मऊसूत अशी शिजलेली आहे, पाहू शकता तुम्ही. मस्त शिजलेली आहे डाळ. आता आपण ह्याला गरम करू. आता ह्याला गरम करण्यासाठी आमच्याकडे ह्याला चटका देणं म्हणतात. माझी सासू तरी म्हणते चटका देणं. आता तुमच्याकडं काय म्हणतात काय ते. थोडंसं मीठ टाकते त्याच्यामध्ये चवीनुसार. आता त्याच्यामध्ये साखर टाकू आपण. आता माझी 250 ग्रॅम हरभऱ्याची डाळ होती, तर मी 150 ग्रॅम साखर घेतलेली आहे. तर व्यवस्थित मी साखरेच्या ह्याच्यातली पोळी करते, गुळाची नाही. आता ह्याच्यामध्ये आपण पावडर टाकून घेऊ. ह्या पावडरमध्ये सुंठ आहे, जायफळ, वेलची, बडीशोप आणि थोडीशी साखर टाकून मी वाटून घेतली होती मिक्सरमध्ये. मी एकदमच करून टाकते, ठेवून देते. हवा बंद डब्यामध्ये ठेवायचं, याला खराब वगैरे काही होत नाहीये. कधी गव्हाची खीर वगैरे आपण केली ना, त्याच्यामध्ये पण टाकू शकतो. चव आणि वास खूप छान येते या पावडरने. चव तर अप्रतिम लागते पुरणपोळीला ह्याची. सगळ्या पावडरी असतात ना, सगळे सुंठ, जायफळ, वेलची, बडीशोप. आता हे घट्ट होस्तोर परतून घेऊ आपण. एका घट्ट झालेले आहे, किती मऊसूद अशी झालेली आहे बघा. याला वाटण्याची पण गरज नाही, एवढं बारीक झालेला आहे. तरी पण एखादा कण राहिला असेल तर मी चाळीमध्ये वाटून घेते. हे का. आणि सहसा ह्याच्यामध्ये छान पडतं पुरण चाळणीमध्येच. पुरण मऊसूद असं होतं का, किती मऊसूद झालेलं आहे बघा मिक्सरपेक्षा. आता आपण पुरणपोळी तयार करू. त्यासाठी मी गव्हाचं दाखवलेलं नाही आहे मी गव्हाचं पीठ कसं मळायचं, पण आपण कणिक तर कसं तिंबतो ना तसंच तिंबायचं. पण मी ह्याच्यामध्ये मैदा वापरलेला नाही, तेल वापरलेलं नाही आहे. मी आपलं कणिक कसं घेतो ना आपण मळून, तसंच घेतलेलं आहे, सेम टू सेम. एवढंच की मी 2 तासासाठी ह्याला ठेवले होते. बघा किती मऊसूत असं झालेलं आहे, भिजलेलं आहे मस्त. का एवढा गोळा घ्यायचा, किती छोटा गोळा घेतलाय बघा. आता हे मस्त गोळा करून पिठाच्या याच्या कोरड्या पिठामध्ये घोळून आपण पारी तयार करू त्याची. थोडं लाटून घेते. आता त्याच्यामध्ये भरपूर असं सारण ठेवू आपण.
एवढं पुरण ठेवलेलं होतं. गबगबी तशी पुरणपोळी करायची आपण. वरचा तुकडा काढून घेतलेला आहे एक्स्ट्राचा. आता कोरड्या पिठात घोळून हे असं करून घ्यायचं की सगळं पुरण सगळं पसरतं. कोरड्या पिठात घोळून आपण ह्याला हलक्या हाताने लाटून घेऊ. झालेला आहे. आता याला तव्यावर टाकू आपण. त्याच्यावर तेल टाकते. मस्तपैकी तेल टाकायचं. खूप छान फळ येतं. कोण कोण तूप लावतात, पण मी तेल लावली. आणि खायच्या वेळेस दुधामध्ये घालून थोडंसं तूप टाकून खायचे पुरणपोळी. खूप छान लागते. मी अशा सगळ्या पुरणपोळ्या करून घेते आता. असंच झालेले आहे. आपली भाजून सगळीकडनं हे बघा किती छान भाजली. तयार आहे आपली पुरणपोळी. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. नक्की ट्राय करा ही पुरणपोळी साखरेची. बाय सगळ्यांना.